ठाकरेंच्या शिवसेनेचं आज राज्यव्यापी आंदोलन आहे। अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकरता हे आंदोलन करण्यात येते। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हा ठिय्या मांडण्यात आलाय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। दिवाळीच्या आत नुकसान भरपाई द्या अशी मागणी ठेवत हे आंदोलन करण्यात आलंय। तर या आंदोलकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। ठाकरेंच्या शिवसेनेचे आजपासून राज्यव्यापी आंदोलन हे सुरू झालेले आहे। अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्यावी यासाठी खरं तर हे आंदोलन जे आहे ते होत आहे। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आपण जर बघितलं तर या आंदोलनाची सुरुवात झालेली आहे। फक्त घोषणांचे पॅकेज नको तर दिवाळीच्या आत शेतकऱ्यांची दिवाळी गोड करा आणि त्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई जी आहे ती द्या या मागणीसाठी खरं तर हे जे आंदोलन आहे ते करण्यात आलेले आहे। काल गृहमंत्री आले आणि ते असं म्हटले की पंचनामे पूर्ण झाल्यानंतर आम्ही मदत करू। पण एका दिवसात सगळे पंचनामे झाले का हा पण आपण विचार करावा। ठीक आहे, तुम्ही पंचनामे केले, तुम्ही 35,000 कोटीचं पॅकेज डिक्लेअर केलं, परंतु ते दिवाळीच्या अगोदर तुम्ही त्यांना देणार आहे कसं देणार? कारण माती खरडून गेलेली आहे आणि माती खरडून गेल्यानंतर त्या शेतामध्ये पुन्हा माती टाकून तिथं पीक घ्यायचंय। एक वर्ष शेतकऱ्याला काही मिळणार नाहीये आणि म्हणून सरसकट कर्जमाफी, हेक्टरी 50,000 रुपये मदत ही सगळी केली, शासनाने केली पाहिजे। ही पहिल्यापासूनची आमची मागणी आहे। पक्षप्रमुखांनी हे आंदोलन जाहीर करताच काल त्यांनी घाईघाईने जे 32,000 कोटीचं पॅकेज सांगितलंय ते फसवं पॅकेज आहे। सरसकट 50,000 रुपये हेक्टरी महाराष्ट्रामध्ये जिथे जिथं नुकसान झालं आम्ही मागितलं होतं, पण ते करताना दिसत नाही। आणि आता समजा ज्यांनी जे पण डिक्लेअर केलं 8 दिवसावर दिवाळी आलेली आहे, हे दिवाळीच्या आत अकाउंटला पैसे देणार आहेत का? आपण बघितलं का शेतकऱ्यांना दिवाळीच्या आत नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी खरं तर हे आंदोलन करण्यात येणार आहे। जर ही नुकसान भरपाई मिळाली नाही तर हे आंदोलन जे आहे ते अधिक तीव्र करण्याचा देखील इशारा जो आहे तो ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून यावेळी देण्यात आलेला आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।